आपण पाहत आहोत आज NMSचा इतिहासाचा लेसन 9वा लेसन आहे आपला स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. शेवटचं पर्व चाललंय स्वातंत्र्य लढ्याचे लेसन नंबर 9. पहा 1937 मध्ये देशातील डॅश प्रांतामध्ये एक निवडणुका झाल्या तर एकूण 11 प्रांतामध्ये निवडणुका झाल्या 1937 मध्ये. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात कोणाचा पक्ष घेतला? दुसऱ्या महायुद्धामध्ये लक्ष घ्या, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. म्हणजे अमेरिका जपान हे अपोज पक्ष होते. पुढचा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्लंडचे प्रधानमंत्री कोण होते? दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिल हे पंतप्रधान होते. पुढचा प्रश्न, डॅश योजनेमध्ये पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली. क्रिप्सने काढलेली योजना होती, त्याच्यामध्ये पाकिस्तानची निर्मिती होणार असं लिहिलेलं नव्हतं, म्हणून मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली. पुढचा प्रश्न, डॅश मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. 1939 मध्ये हे युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. निवडणुका झाल्या 37 ला, त्यानंतर 2 वर्षांनी, असं लक्षात ठेवायचं. दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा कोणी केली? सामील कोण झाला? भारत. कोणाच्या बाजूने? इंग्लंडच्या. घोषणा कोणी केली आहे? त्यावेळेसचा व्हाईसराय लॉर्ड लिनलिथगो. लिनलिथगो. पुढचा प्रश्न, भारतातील ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव कोठे व कधी संमत झाला? राष्ट्रीय सभेने केलेला आहे, वर्ध्याला 14 जुलै 1942च्या सभेमध्ये. काय झालेलं आहे? भारतातील ब्रिटिश सत्ता संपवून टाकायची आणि भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी कराच असा ठराव संमत झालेला आहे. राष्ट्रीय सभेने केलाय, वर्ध्यामध्ये 14 जुलै 1942. पुढचा प्रश्न, 7 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे सुरू झाले? 7 ऑगस्ट म्हणजे 42, 5 वर्ष आधी. मुंबईच्या गवालिया टँक क्रांती मैदान म्हणतात त्याला. आता क्रांती मैदानावरती सध्या सुद्धा भाषण सभा वगैरे घेतल्या जातात. मुंबईच्या गवालिया टँक, मला वाटतं हे गवळी वगैरे शब्द असेल, इंग्रज लोकांनी त्याचा अपभ्रंश गवालिया केला असेल असं मला वाटतं. राष्ट्रीय सभेच्या 7 ऑगस्ट 1942च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद. कुठे झाली होती ही? मुंबईच्या टँक मैदानामध्ये, म्हणजे क्रांती मैदानामध्ये. छोडो भारत हा ठराव कोणी व कधी मांडला? छोडो भारत हा ठराव 8 ऑगस्ट 1942 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलाय. खालील उद्गार कोणी काढले? या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. कोणी काढले ते? गांधीजीने. यालाच करेंगे या मरेंगे असं म्हटलेलं आहे. भगीरथ प्रयत्न म्हणजे माहिती आहे का? भगीरथ यांनी स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणलेली, त्यांना भगीरथ प्रयत्न म्हणतात. सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा याला डॅश सत्याग्रह म्हणतात. एकेकाने करायचा म्हणजे वैयक्तिक करायचा, याला म्हणतात वैयक्तिक सत्याग्रह. वैयक्तिक सत्याग्रह करणारे पहिले सत्याग्रही कोण? विनोबा भावे यांनी एकट्याने सत्याग्रह केलेला आहे, वैयक्तिक सत्याग्रह. पुढचा प्रश्न, नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी डॅश याच्या नेतृत्वाखाली तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढली. शिरीष कुमार. नंदुरबार शिरीष कुमार. ओके. कोणत्या शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले? तर शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर आणि घनश्याम. ठीक आहे. शाळकरी विद्यार्थी म्हणल्यावर यांचा उल्लेख होतो. आणि गिरणी कामगार म्हटल्यावरती मग बाबू गेनूचा उल्लेख करायचा. इथे कन्फ्युजन होतं बाबू गेनू आणि शिरीष कुमार मध्ये. तर शाळकरी विद्यार्थी आलं तर शिरीष कुमार म्हणायचं नंदुरबार, आणि बाबू गेनू गिरणी कामगार. पुढचं, हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वेचा मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताना फाशीची शिक्षा झालेले सिंध प्रांतातील हेमू कलानी. हत्यारबंद ब्रिटिश सेना चालली होती, रेल्वेचा मार्ग उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, तेव्हा फाशी झालेले सिंध प्रांतातील हेमू कलानी.
पुढचा प्रश्न जोड्या जुळवा. सिंध प्रांत हेमू-कलानी रेल्वेवरून. तुम्हाला हे मी सरळ उत्तर काढून दिलेले आहे. तुम्हाला हे सिंध प्रांतापुढे जनरल आवार येईल किंवा दुसरं काही पण येईल. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिले आहे. ते डायरेक्ट जोड्या आहेत. सिंध प्रांत म्हटलं की हेमू-कलानी रेल्वे मार्ग उद्ध्वस्त. ओके. कर्जत भाई कोतवाल आझाद दस्ता. नागपूर जनरल आवारी लाल सेना. मुंबई उषा मेहता आणि विठ्ठल झवेरी आणि आझाद रेडिओ. ठीक आहे. हे डायरेक्ट उत्तर आहेत हा. सरळ सरळ अशी लाईन लाईन पाठ करून घ्यायचे. सी हे रे. ठीक आहे. ओके. देशाच्या काही भागातून ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केलीत. याला काय म्हणतात? त्याला प्रतिसरकारे म्हटलं तो. प्रतिसरकारे. ठीक आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात 1942 साली डॅश यांनी प्रतिसरकार स्थापन केले. सातारा प्रतिसरकार आलं की क्रांतिसिंह नाना पाटील आठवले पाहिजेत. कुंडल येथील डॅश यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार मार्फत कामे केली. क्रांती अग्रणी जीडी किंवा त्यांना बापू लाड असे म्हणायचं. कुंडल येथील जीडी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार मार्फत कामे केली. आणि सातारा म्हटलं की साताराला क्रांतिसिंह नाना पाटील. 1942च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला डॅश असे म्हटले जाते. ऑगस्ट क्रांती. 1942 ऑगस्ट क्रांती. 5 वर्ष आधी. आपल्या 1947ला भारत स्वतंत्र झालाय, त्याच्या आधी 5 वर्ष. भारताच्या पूर्व सीमेवर आझाद हिंद सेनेचे सैनिक उभे होते. त्यांचे नेते डॅश हे होते. पहा, आझाद हिंद सेना नेताजी सुभाषचंद्र बोस. ठीक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे होते? भारताच्या पूर्व सीमेवर. भारताच्या पूर्व सीमेवर आझाद हिंद सेनेचे सैनिक उभे होते, त्यांचे नेते. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते. सुभाषचंद्र बोस यांनी डॅश वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेचे किती वेळा अध्यक्षपद भूषवले? तर त्यांनी 2 वेळा अध्यक्षपद भूषविले. ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करत चला. लाईक पाहिलं, आकडा पाहिला की चांगलं वाटतं मग. ठीक आहे. 2 वेळा भूषविले राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद. पुढचा प्रश्न. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सुभाषबाबूंनी आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी डॅश हा पक्ष स्थापन केला. फॉरवर्ड ब्लॉक. काय झालं? राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते पण त्यांचे जे मत होते तिथे त्यांचे मतभेद झाले म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि मग फॉरवर्ड ब्लॉक हा नवीन पक्ष स्थापन केला. नजर कैदेतून वेषांतर करून 1941च्या एप्रिलमध्ये सुभाषबाबू डॅशला गेले. जर्मनीला गेले. कुठे गेले ते? जर्मनीला. जर्मनी येथे सुभाषबाबूंनी डॅश स्थापन केले. फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. जर्मनी येथे सुभाषबाबू म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. ठीक आहे. वेषांतर करून गेले होते इंग्रजांना चकवा देऊन. कोणत्या केंद्रावरून सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले? जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रातून. ठीक आहे. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्र. पुढचा प्रश्न. सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण कोणी दिले? रास बिहारी बोस यांनी जपानला या, जर्मनीवरून जपानला या असं सांगितलं सुभाषबाबू ना रास बिहारी बोस यांनी. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून रास बिहारी बोस यांनी कोणती संघटना स्थापन केली? आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना, म्हणजे भारताच्या बाहेर होते ते, त्याची संघटना स्थापन केली. इंडियन इंडिपेंडन्स लीग. पुढचा प्रश्न. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रास बिहारी बोस यांनी स्थापन केली. कोणाची मदत घेतली? कॅप्टन मोहन सिंग यांची मदत घेऊन आझाद हिंद सेना स्थापन केली. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? नेतृत्व केले आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. हे माहिती आहे आपल्याला. पुढचा प्रश्न. 1943च्या ऑक्टोबर मध्ये नेताजींनी सिंगापूर येथे डॅश स्थापन केले. त्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले. आझाद हिंद सरकार स्थापन केले 1943च्या ऑक्टोबर मध्ये. पुढचा प्रश्न. डॅश या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या? कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. झाशीची राणी हे त्यांच्या पथकाचं नाव होतं. झाशीची राणी हे त्यांच्या पथकाचं नाव होतं. त्याच्या प्रमुख होत्या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. खालील उद्गार कोणी काढले?
तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, याचं उत्तर सांगायची गरज नाही. पण कोण आहे याचे उत्तर? नेताजी सुभाषचंद्र बोस. हे आपण रटलेले आपलं पूर्ण. पुढचा प्रश्न. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकली, त्यांना नेताजींनी कोणती नावे दिली? शहीद व स्वराज्य अनुक्रमे. अनुक्रमे म्हणजे अंदमानला दिलं शहीद आणि निकोबारला दिलं स्वराज्य. 1943 मध्ये जपानने अंदमान निकोबार बेटे जिंकले. जपानमध्ये कोण होते त्यावेळेस? नेताजी सुभाषचंद्र बोस होते. त्यांना कोणी बोलवलं होतं जपानला? रासबिहारी बोस यांनी. ठीक आहे. 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने डॅश प्रदेश मिळवला, तर म्यानमार मधील आराकन. म्यानमार मधील आराकन. पुढचं. इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली कारण आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाली म्हणून. आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाली म्हणून इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली. डॅश रोजी विमान अपघातात नेताजींचे निधन झाले 18 ऑगस्ट 1945. म्हणजे पहा, स्वातंत्र्याच्या पूर्वी 2 वर्ष, हो की नाही. इथे 15 ऑगस्ट 47 ला साजरा, 2 वर्षासाठी त्यांचं निधन झालं. त्यांनी स्वातंत्र्य पाहिलं असतं. पुढचा प्रश्न. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला, त्यावेळी कोणकोणत्या कायदेपंडितांनी बचावाचे काम केले? आपल्याला माहित आहे कायदेपंडित कोण होते? जवाहरलाल नेहरू, पहिलं नाव येणार. दुसरं भुलाभाई देसाई, यांचा कायद्याचा अभ्यास झालेला होता. आणि तेज बहादूर सप्रू. पुढचा प्रश्न. 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील डॅश या युद्धनौकेवर सैनिकांनी तिरंगा फडकवला. युद्धनौकेचं नाव आहे तलवार. तलवारीवरती झेंडा फडकवलाय. तिरंगा ध्वज फडकवला आहे आपला 1946 18 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न. मुंबईतील 9 सैनिकांनी कोणाच्या मध्यस्थीमुळे शस्त्रे खाली ठेवली? तर सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी केली म्हणून मुंबईतल्या 9 सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली. 9 सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप पुकारला? लाहोरचा हवाई दल, दिल्लीचं हवाई दल, कराची, अंबाला आणि मेरठ. ठीक आहे. यांनी काय केलंय? नौसैनिकांना पाठिंबा देण्यासाठी हवाई दलांनी म्हणजे विमान वगैरे चालवणाऱ्या अधिकाऱ्यांनीही संप पुकारला आहे. ठीक आहे. 42 प्रश्न पाहिले आपण. लेसन होता आपला 9वा. सर्वांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 10वा लेसन पाहूयात.